नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी सरकारचे मोठे निर्णय जाहीर. पहिला निर्णय, पीक नुकसानीसाठी आता जादा विमा भरपाई. केंद्र सरकारकडून योजनेच्या निकषात मोठे बदल. पीक कापणी प्रयोगांची आडकाठी केली दूर. दुसरा मोठा निर्णय, गायींच्या दूध खरेदी दराबाबत गुंजाव. राज्य शासनाने एकाच दिवसात शुद्धीपत्रक काढले. शेतकऱ्यांमध्ये संभ्रम. तिसरा निर्णय आहे, वाशीत हापूसच्या दरात 1000 रुपयांनी घट. 31,000 पेट्यांची आवक. निर्यातीमधील अडथळ्यांचेही कारण. तसेच अमरावती बाजार समितीत सोयाबीनला आवक वाढली. दर हमीभावापेक्षाही कमी. सोयाबीनला दर मिळतोय 4,250 ते 4,326 रुपये. विदर्भात पाऊस, गारपिटीचा इशारा. नांदेडसह जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. दुसरी मोठी बातमी आहे, कारंजा तालुक्यात मोठी गारपीट. संत्रा बागा, गहू, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. पुढची बातमी आहे, पीक कर्ज व्याज वसुलीचा आग्रह नको. पुणे जिल्हा बँकेच्या CEO शाखा प्रमुखांना आदेश. पुढची मोठी बातमी आहे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 3.25 कोटींची मदत. शिरूर तालुक्यात गारपीटग्रस्तांना दिलासा. तसेच जळीत ऊसाला प्रति क्विंटल 50 रुपयांची कपात होणार. शेतकऱ्यांनी ऊस न जाळण्याचे केले आवाहन. पुढची मोठी बातमी आहे, जल जीवन मिशनच्या कंत्राटदाराला 4 लाखांचा दंड. वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई. तसेच गोकुळ दूधकडून दूध संस्थांना व्यवस्थापन खर्चापोटी 10 पैसे वाढ. पुढची मोठी बातमी आहे, कापूस हळदीतील भाववाढ टिकून. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. पुढची मोठी बातमी आहे, भाजीपाल्यांचे दर स्थिर, आवक संतुलित. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये द्राक्षांची 30 टन आवक. पुढची मोठी बातमी आहे, शेतकऱ्यांकडून वसुली. धनदांडग्यांचे मात्र कर्ज माफ. काँग्रेस नेते राहुल यांचा मोदी सरकारवर मोठा आरोप.